Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून। स्पोकन इंग्लिश शिकण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही ऐकायचंय आणि ते रिपीट करायचंय म्हणजे बोलायचंय। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण 200 डेली यूज सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा तुम्ही रोजच्या बोलण्यात वापर करू शकाल। हे सेंटेन्स तुम्ही ऐकायचे आहेत आणि माझ्याबरोबर बोलायचे आहेत। प्रत्येक 25 सेंटेन्स नंतर तुमची प्रॅक्टिस घेतली जाईल। त्यात तुम्हाला स्क्रीनवर सेंटेन्स दिसतील, ते तुम्हाला मोठ्याने बोलायचे आहेत। ऐकण्याबरोबरच बोलणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे। बोलण्याची प्रॅक्टिस होणं जास्त महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ जरा मोठा असला तरी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमची बोलण्याची बरीचशी प्रॅक्टिस झालेली असेल आणि तुम्ही स्वतःमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट बघाल। आवश्यक वाटल्यास व्हिडिओ 2-4 दिवस रिपीट करून रेग्युलर बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड। Yesterday I had a sound sleep. काल मला गाढ झोप लागली। Yesterday I had a sound sleep. I shall be ready in a moment. मी थोड्याच वेळात तयार होईल। I shall be ready in a moment. I will rest for a while. मी थोडा वेळ आराम करेन। I will rest for a while. Take a chair please. कृपया खुर्ची घेऊन बसा। Take a chair please. Someone has come to see you. कोणी तुला भेटायला आलंय। Someone has come to see you. I am hard up these days. माझ्याकडे आजकाल पैशाची कडकी आहे। I am hard up these days. Bolt the door please. कृपया दरवाजाला कडी लावा। Bolt the door please. You are dozing. तू डुलक्या घेतोयस। You are dozing. We kept talking till 5 a.m. आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत बोलत राहिलो। We kept talking till 5 a.m. Just hold my bicycle. जरा माझी सायकल धरून ठेव। Just hold my bicycle. Will do or will it do? Will do म्हणजे चालेल आणि will it do म्हणजे चालेल का? Will do or will it do? Shall I make a move or shall I push off? म्हणजे मी जाऊ का? Shall I make a move or shall I push off? यापैकी आपण काहीही वापरू शकतो। Not yet. अजूनपर्यंत नाही। Not yet. Got it. समजलं का? Got it. Help yourself. स्वतः करा। Help yourself. See you again or catch you again or get in touch with you म्हणजे पुन्हा भेटू। See you again, catch you again or get in touch with you यापैकी काहीही आपण वापरू शकतो। Well done. चांगलं केलंस। शाबास। एखादं चांगलं काम केल्याबद्दल कोणाचं कौतुक आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण वेल डन असं म्हणू शकतो। Keep it up. चालू ठेव।
म्हणजे तू चांगलं काम केलंयस, वेल डन, चालू ठेव. अशा पद्धतीने आपल्याला कोणाचं कौतुक करायचं असेल तर आपण म्हणतो वेल डन, कीप इट अप. इट इज टू मच. हे फार झालं. इट इज टू मच. गो टू हेल और हेल विथ यू म्हणजे खड्ड्यात जा किंवा नरकात जा. आपल्याला एकदम खूप राग आला असेल तेव्हा आपण म्हणतो असं, गो टू हेल और हेल विथ यू. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ. त्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे किंवा त्याला मृत्यूची शिक्षा दिली गेली. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ. मिल्क इज सॉर. दूध नासलं आहे. मिल्क इज सॉर. आय वॉज कोम्बिंग माय हेअर. मी माझे केस विंचरत होते. आय वॉज कोम्बिंग माय हेअर. यू आर लेट बाय अन आवर. तू 1 तास उशिरा आलास. यू आर लेट बाय अन आवर. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्याय द्यायला उशीर करणं म्हणजे न्याय देण्यास नकार देणं. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. नाऊ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील आणि तुम्हाला मोठ्याने बोलायचं आहे म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, ऑल द बेस्ट.
We strayed. आम्ही रस्ता चुकलोय. We strayed. Will you go on foot? तू पायी जाशील का? Will you go on foot? At which platform will the train arrive? गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल? At which platform will the train arrive? How far is the railway station from here? येथून रेल्वे स्टेशन किती लांब आहे? How far is the railway station from here? Get it done. करून घे किंवा करवून घे. Get it done. It is only 10-minute walk. पायी चालायला फक्त 10 मिनिटं लागतात. It is only 10-minute walk. The tire of the car burst. गाडीचे टायर फुटले आहे. The tire of the car burst. Our car got punctured on the way. आमची गाडी रस्त्यात पंक्चर झाली आहे. Our car got punctured on the way. Sooner the better. जेवढं लवकर काम होईल तेवढं चांगलं आहे. Sooner the better. It will cost you very dearly. हे तुला खूपच महागात पडेल. It will cost you very dearly. Don't shrink work. काम टाळू नको किंवा कामचुकारपणा करू नका. Don't shrink work. Don't sit idle. रिकामे बसू नका. Don't sit idle. Always keep idiots off you. नेहमी मूर्खांना किंवा वाईट लोकांना स्वतःपासून दूर ठेवा. Always keep idiots off you. Sink your differences. तुमचे मतभेद मिटवा. Sink your differences. किंवा आपण म्हणू शकतो पॅच अप युअर डिस्प्यूट्स. तुमचे मतभेद मिटवा. पॅच अप युअर डिस्प्यूट्स. स्टँड अपराइट, डोंट बेंड. ताट उभे राहा, वाकू नको. स्टँड अपराइट, डोंट बेंड. आय फेल इनटू हिज ट्रॅप. मी त्याच्या सापळ्यात किंवा मी त्याच्या जाळ्यात अडकलोय. I fell into his trap. Now I am squirrel with you. आता मी तुझ्याशी सगळा हिशोब चुकता केलाय. Now I am squirrel with you. Have you any business with me or got a work with me? तुमचं माझ्याकडे काही काम आहे का? Have you any business with me or got a work with me? यापैकी काहीही आपण वापरू शकतो. I have good rapport with all. माझे सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत. I have good rapport with all. It seems to be a new one or It looks like a new one. म्हणजे हे नवीन असल्यासारखंच वाटतंय किंवा दिसतंय. Seems म्हणजे वाटतंय आणि looks म्हणजे दिसतंय. It seems to be a new one or it looks like a new one. I don't want to displease you. मी तुला नाखुश करू इच्छित नाही. I don't want to displease you. I have left no stone unturned.
मी कोणतीही कसर सोडली नाहीये किंवा मी प्रयत्नांची खूप पराकाष्ठा केली आहे. आय हॅव लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. आय हॅड गॉन टू सी ऑफ माय ब्रदर. मी माझ्या भावाला सोडायला गेले होते. आय हॅड गॉन टू सी ऑफ माय ब्रदर. दिस जेंटलमॅन हॅज बीन सम बिझनेस विथ यू. या सभ्य गृहस्थाला तुझ्याबरोबर काही काम आहे. दिस जेंटलमॅन हॅज बीन सम बिझनेस विथ यू. नाऊ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड.
An idle mind is devil's workshop. रिकामं मन सैतानाचा कारखाना असतो किंवा घर असतं. An idle mind is devil's workshop. Neither borrow nor lend. उसने देऊ नका आणि उसने घेऊ नका. Neither borrow nor lend. Neither deceive nor be deceived. तुम्ही फसू नका आणि दुसऱ्याला फसवू नका. Neither deceive nor be deceived. He pretend to know everything. तो सर्व काही माहिती असल्याचं ढोंग करतो. He pretend to know everything. Kindly excuse me for the trouble. त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. Kindly excuse me for the trouble. Long illness has made me weak. दीर्घ आजाराने मला अशक्त बनवलं आहे. Long illness has made me weak. What post do you hold? तू कोणत्या पदावर आहेस? What post do you hold? You're good for nothing. तू कोणत्याही कामाचा नाहीयेस. You are good for nothing. My health is down. माझी तब्येत खालावली आहे किंवा बरी नाहीये. My health is down. My throat is hoarse. माझा घसा बसला आहे. My throat is hoarse. It was drizzling all through the night. संपूर्ण रात्रभर रिमझिम पाऊस पडत होता. It was drizzling all through the night. The sky is overcast. आकाश ढगाळलेलं आहे. The sky is overcast. I am feeling giddy. मला चक्कर येते. I am feeling giddy. Umbrella is of no use in heavy rain. मुसळधार पावसात छत्रीचा काहीही उपयोग होत नाही. Umbrella is of no use in heavy rain. I got drenched. मी भिजलो. I got drenched. It is raining cats and dogs. खूप मुसळधार पाऊस पडतो आहे. It is raining cats and dogs. Fools praise fools. म्हणजे मूर्ख माणसं मूर्खांची प्रशंसा करतात किंवा वेडी माणसं वेड्या लोकांची प्रशंसा करतात. Fools praise fools. The wind is almost still. वारा जवळजवळ स्तब्ध झालाय किंवा स्थिर झालाय. The wind is almost still. While going, take care. जाताना काळजी घे. While going, take care. I will make you biting dust. मी तुला धूळ खाण्यास भाग पाडेल. हे मोस्टली आपण रागाने म्हणतो. I will make you biting dust. By God's grace. देवाच्या कृपेने किंवा दयेने. By God's grace. Everything is all right now. असं आपण म्हणतो. म्हणजे देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे. By God's grace. Oh my goodness. अरे बापरे. आश्चर्य व्यक्त करायचं असेल तेव्हा आपण म्हणू शकतो ओ माय गुडनेस. टाइम वन्स लॉस्ट कांट बी रिगेन्ड. निघून गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही. टाइम वन्स लॉस्ट कांट बी रिगेन्ड. An empty vessel makes much noise. रिकामं भांड खूप आवाज करतं. An empty vessels make much noise.
To the good, the world appears good. चांगल्या लोकांना सर्व जग चांगलं दिसतं. To the good, the world appears good. Now it's your turn. Speak aloud.
ट्रुथ ट्रिम्स. सत्यमेव जयते. ट्रुथ ट्रिम्स. इट इज अ 9 days wonder. नव्याचे 9 दिवस. इट इज अ 9 days wonder. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. भुंकणारी कुत्री क्वचितच चावतात. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जिथे तीव्र इच्छा असते तिथे मार्ग असतो. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 in the bush. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे. किंवा शब्दशः अर्थ इथे घेता येईल, हातातील एक पक्षी झाडाझुडपातील 2 पक्ष्यांच्या किमती एवढा असतो. अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 in the bush. अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग. अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक ठरतं. अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग. ट्रूथ लाईज ॲट द बॉटम ऑफ वेल. सत्याचा मार्ग नेहमीच कठीण असतो. ट्रूथ लाईज ॲट द बॉटम ऑफ वेल. देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग. वन लाय लीड्स टू अनदर. एक खोटं दुसऱ्या खोटं बोलण्याला आपल्याला भाग पाडतो. वन लाय लीड्स टू अनदर. इट टेक्स 2 to make a quarrel. टाळी एका हाताने वाजत नाही किंवा भांडण करायला 2 लोक लागतात. इट टेक्स 2 to make a quarrel. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र होय. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. थिंक ट्वाइस बिफोर यू स्पीक. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. थिंक ट्वाइस बिफोर यू स्पीक. बी फ्लेक्झिबल. परिस्थितीनुसार बदला. बी फ्लेक्झिबल. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. म्हणजे झालं ते झालं किंवा कलह तंटे झाले ते गेले विसरून जाऊ आपण. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. नो नीड टू बी फॉर्मल. औपचारिक बनण्याची काही गरज नाहीये. नो नीड टू बी फॉर्मल. माय बिझनेस इज पासिंग थ्रू अ क्रायसिस. माझा धंदा समस्येतून किंवा संकटातून चाललाय. माय बिझनेस इज पासिंग थ्रू अ क्रायसिस. वेट अ बिट. थोडा वेळ वाट पहा. वेट अ बिट. माय वर्क इज नॉट येट ओव्हर. माझं काम अजून संपलेलं नाहीये. माय वर्क इज नॉट येट ओव्हर. दिस राईस इज ऑफ एन इन्फिरियर क्वालिटी. हा तांदूळ हलक्या दर्जाचा आहे. दिस राईस इज ऑफ एन इन्फिरियर क्वालिटी. द मँगोज आर ओव्हर राईप. आंबे जास्त पिकलेले आहेत. द मँगोज आर ओव्हर राईप. द प्राइजेस आर फॉलिंग. भाव किंवा किंमत कमी होते. एखाद्या वस्तूची किंमत कमी होते. द प्राइजेस आर फॉलिंग. द शूज आर पिंचिंग. बूट चावतो आहे किंवा बूट चावत आहे आपण असं म्हणतो. द शूज आर पिंचिंग. इट इज रस्टेड. हे गंजलेलं आहे. एखादं भांड किंवा वस्तू गंजलेली असते तेव्हा आपण म्हणू शकतो इट इज रस्टेड.
ही इज अ बुकवर्म. तो पुस्तकी किडा आहे. एखादा खूप अभ्यास करणारा व्यक्ती असेल त्याच्यासाठी आपण नेहमी हे वाक्य वापरतो, ही इज अ बुकवर्म. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नाउ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड.
कल्प्रिट्स आर स्टिल ॲट लार्ज. गुन्हेगार अजून मोकळे आहेत, स्वतंत्र आहेत. कल्प्रिट्स आर स्टिल ॲट लार्ज. सच थॉट्स मेक मी रेस्टलेस. असे विचार मला अस्वस्थ करतात किंवा बेचैन करतात. सच थॉट्स मेक मी रेस्टलेस. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. जे स्वतःचे काम स्वतःच करतात त्यांनाच देव मदत करतो. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. आय एम हिअर विथ अ पर्पज. मी इथे कामाच्या उद्देशाने आलो आहे. आय एम हिअर विथ अ पर्पज. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज टू फाइंड यू हिअर. तुला येथे पाहून मला खूप आनंद झाला किंवा सुखद आश्चर्य वाटलं. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज टू फाइंड यू हिअर. आय हॅव कम स्ट्रेट टू यू. मी थेट तुझ्याकडे आलो आहे. आय हॅव कम स्ट्रेट टू यू. सायलेन्स इम्प्लाइज एंडोर्समेंट. मौन हे संमतीदर्शक आहे. सायलेन्स इम्प्लाइज एंडोर्समेंट. इट विल नॉट कॉस्ट द अर्थ. याची किंमत अवाजवी नसेल. इट विल नॉट कॉस्ट द अर्थ. ही इज फ्रॉम अ वेल टू डू फॅमिली. तो संपन्न घराण्यातला आहे. ही इज फ्रॉम अ वेल टू डू फॅमिली. नाउ बॉल इज इन युअर कोर्ट. आता पुढील जबाबदारी तुझी आहे. म्हणजे इथपर्यंत मी केलंय, याच्या पुढची जबाबदारी तुझी आहे. असं जेव्हा आपल्याला कोणाला म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही म्हणू शकतात नाउ बॉल इज इन युअर कोर्ट. माय माउथ इज वॉटरिंग. समोर एखादा आवडता पदार्थ बघून जेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि हे तुम्हाला जेव्हा कोणाला सांगायचं असेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता माय माउथ इज वॉटरिंग. माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे. आय टेक बेटल लीफ वन्स इन अ ब्ल्यू मून. मी कधी कधी विड्याचं पान खातो. जेवणानंतर आपण जे विड्याचं पान खातो त्याला बेटल लीफ असं म्हणतात. आय टेक बेटल लीफ वन्स इन अ ब्ल्यू मून. एव्हरीथिंग इज इन द हँड्स ऑफ गॉड. सर्व काही देवाच्या हाती आहे असं आपण बऱ्याचदा म्हणतो. सर्व काही देवाच्या हातात आहे. तेव्हा एव्हरीथिंग इज इन द हँड्स ऑफ गॉड असं आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणू शकतो. आय एम नॉट आफ्टर मनी. मी पैशाच्या मागे नाहीये. आय एम नॉट आफ्टर मनी. आय एम अंडर डेप्ट. मी कर्जबाजारी आहे किंवा तुम्ही खूप लोन घेतलंय पण ते तुम्ही आता फेडू शकत नाहीये तेव्हा तुम्ही म्हणू शकतात आय एम अंडर डेप्ट. हाऊ मच इज दिस. याची किंमत किती आहे. एखाद्या वस्तूची किंमत विचारताना तुम्ही म्हणू शकतात हाऊ मच इज दिस. दिस चेक इज टू बी इनकॅश्ड. हा धनादेश वटवायचा आहे. हा चेक क्लिअर करायचा आहे. थोडक्यात त्याला तुम्ही म्हणू शकता दिस चेक इज टू बी इनकॅश्ड. ऑल आर नॉट अलाइक. सगळेजण सारखे नसतात. ऑल आर नॉट अलाइक. एक्सपिरियन्स टीचेस एव्हरीथिंग. अनुभव सर्व काही शिकवतो. एक्सपिरियन्स टीचेस एव्हरीथिंग. आय एम डिसअपॉइंटेड विथ युअर वर्क. मी तुझ्या कामगिरीविषयी किंवा तुझ्या कामावर नाराज आहे. आय एम डिसअपॉइंटेड विथ युअर वर्क. आय शॅल बी हॅपी टू गेट रीड ऑफ हिम. त्याच्या त्रासापासून मुक्त झाल्यास मला आनंद होईल. आय शॅल बी हॅपी टू गेट रीड ऑफ हिम.
एम डिटरमाइंड टू गो. मी जाण्याचा निश्चय केलाय. आय एम डिटरमाइंड टू गो. यू गॉट इन टू ट्रबल फॉर नथिंग. तुला निष्कारण त्रास झालाय. यू गॉट इन टू ट्रबल फॉर नथिंग. वी एक्सचेंज हॉट वर्ड्स. आम्ही जोरात भांडण केलं. वी एक्सचेंज हॉट वर्ड्स. यू आर बीटिंग अराउंड द बुश. मुद्द्याचं सोडून दुसऱ्या गोष्टी करून तू वेळ वाया घालवतो आहेस. यू आर बीटिंग अराउंड द बुश. नाउ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड.
इट इज द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे किंवा सर्वाधिक आनंदाचा दिवस आहे. जेव्हा आपल्याला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आपण म्हणू शकतो इट इज द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. इट डझंट मेक एनी डिफरन्स. त्याने काहीही फरक पडत नाही. इट डझंट मेक एनी डिफरन्स. We could do nothing but waiting. आम्ही वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीही करू शकलो नाही. We could do nothing but waiting. This key will fit the lock. ही किल्ली कुलपाला बसेल. This key will fit the lock. Yesterday I had headache. काल माझं डोकं दुखत होतं. Yesterday I had headache. Do you have fever now? आता तुला ताप आहे का? Do you have fever now? Rohan lives from hand to mouth. रोहनला खाण्याची सोय नाहीये, म्हणजेच आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. रोहन लिव्स फ्रॉम हँड टू माउथ. माय बिझनेस इज इन फुल स्विंग दीज डेज. आजकाल माझा व्यवसाय खूप जोरात चालला आहे. माय बिझनेस इज इन फुल स्विंग दीज डेज. आय हॅड अ नॅरो एस्केप इन दॅट ॲक्सिडेंट. मी त्या अपघातातून थोडक्यात वाचलो. आय हॅड अ नॅरो एस्केप इन दॅट ॲक्सिडेंट. ॲट द मोस्ट आय कॅन लेंड यू 500 रुपीज. जास्तीत जास्त मी तुला 500 रुपये उधार देऊ शकतो. ॲट द मोस्ट आय कॅन लेंड यू 500 रुपीज. ही इज मोर वीट दॅन एनीवन एल्स. तो इतर कोणाही पेक्षा जास्त दुष्ट आहे. इथे वीकचा अर्थ दुष्ट असा आहे. हाऊ मच मनी डू यू हॅव. तुझ्याकडे किती रुपये आहेत. हाऊ मच मनी डू यू हॅव. व्हॉट यू से इज अनट्रू ऑर रॉंग. तू जे काही सांगतोयस ते असत्य आहे, चुकीचं आहे. What you say is untrue or wrong. What you say is perfectly correct. तू जे काही सांगतोयस ते अगदी बरोबर आहे. What you say is perfectly correct. What you say is difficult to understand. तू जे काही सांगतोयस ते समजायला कठीण आहे. What you say is difficult to understand. Don't take water on empty stomach. रिकाम्या पोटी पाणी पिऊ नको. Don't take water on empty stomach. Please have your dinner with me. कृपया तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण माझ्या बरोबर घ्या. Please have your dinner with me. Be careful or be alert. काळजीपूर्वक रहा किंवा सावधान रहा. बी केअरफुल और बी अलर्ट या दोघींपैकी एक तुम्ही वापरू शकता. गो इमिजिएटली, गो फास्ट और गो नाव. ताबडतोब जा. ताबडतोब जा असं आपल्याला म्हणायचं असेल, लगेच जा, तेव्हा आपण या तीनपैकी एक वापरू शकतो. विदाउट फेल, न विसरता. विदाउट फेल. लुक अहेड, पुढे किंवा समोर पहा. लुक अहेड.
माइंड युअर बिझनेस. तू तुझं काम कर. आपल्याला जर कोणाला म्हणायचं असेल तू माझ्या कामात लुडबुड करू नकोस, तू तुझं काम कर, तेव्हा आपण ही फ्रेज म्हणू शकतो माइंड युअर बिझनेस. गो बॅक और कम बॅक. गो बॅक म्हणजे मागे जा आणि कम बॅक म्हणजे मागे ये. राईट. मूव्ह असाइड. बाजूला हो. मूव्ह असाइड. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. तुझ्या प्रकृतीची काळजी घे. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. नाउ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड.
यू आर होपिंग अगेन्स्ट द होप. तुम्हाला उगाचच आशा वाटते किंवा निष्कारण आशा वाटते, म्हणजे असं अजिबात काही घडणार नाहीये, तुम्ही उगाचच आशा लावून बसले, असं जेव्हा आपल्याला कोणाला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणू शकतो यू आर होपिंग अगेन्स्ट द होप. इट इज नॉट माय कप ऑफ टी. ही माझ्या आवाक्यातली गोष्ट नाहीये किंवा हे माझ्याकडून होणार नाही, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणू शकतो इट इज नॉट माय कप ऑफ टी. ही ऑलवेज कीप्स मी ऑन टोज. तो नेहमी मला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवतो किंवा सारखी कामं सांगतो, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणू शकतो ही ऑलवेज कीप्स मी ऑन टोज. आय हॅव येट टू गो. मला अजून जायचं आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं ठरलेलं आहे पण अजून आपण तिथे पोहोचलो नाहीये, तेव्हा आपण म्हणू शकतो की हा मला अजून जायचंय. आय हॅव येट टू गो. आय हॅव गॉट टू गो. मला जावंच लागेल. जेव्हा आपण ठामपणे म्हणतो की मला आता जावंच लागेल तेव्हा आपण म्हणू शकतो आय हॅव गॉट टू गो. वेल बिगन इज हाफ डन. कामाची चांगली सुरुवात झाली असणे म्हणजे अर्ध काम संपल्यासारखं असणे, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणू शकतो वेल बिगन इज हाफ डन. आय मेट विथ अन ऍक्सिडेंट. माझा अपघात झाला. एखादा अपघात झाला त्याबद्दल जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल तेव्हा आपण म्हणू शकतो आय मेट विथ अन ऍक्सिडेंट. व्हॉट दे वॉन्ट आफ्टर ऑल. शेवटी त्यांना पाहिजे तरी काय आहे. व्हॉट दे वॉन्ट आफ्टर ऑल. ही इज नोन टू मी. मी त्याला ओळखतो. आपण बऱ्याचदा असं म्हणतो हा मी तर त्याला ओळखतो, त्यावेळेला आपण म्हणू शकतो ही इज नोन टू मी. हाऊ मच टाइम डज इट टेक टू रीच मुंबई. मुंबईला जाण्यासाठी किती वेळ लागतो. हाऊ मच टाइम डज इट टेक टू रीच मुंबई. ॲज लॉंग ॲज आय एम हिअर यू नीड नॉट वरी अबाउट एनिथिंग. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही. ॲज लॉंग ॲज आय एम हिअर यू नीड नॉट वरी अबाउट एनिथिंग. ऑल्दो ही इज पुअर येट ही इज ऑनेस्ट. जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. ऑल्दो ही इज पुअर येट ही इज ऑनेस्ट. ॲज फार ॲज आय रिमेंबर ही वॉज हिअर यस्टरडे. माझ्या आठवणीप्रमाणे काल तो येथे होता. ॲज फार ॲज आय रिमेंबर ही वॉज हिअर यस्टरडे. ही ॲक्टेड कॉन्ट्ररी टू रूल्स. तो नियमांच्या विरुद्ध वागला आहे. ही ॲक्टेड कॉन्ट्ररी टू रूल्स. वी मस्ट वर्क हार्ड इन ऑर्डर टू अचीव प्रोग्रेस. म्हणजे प्रगती साध्य करण्यासाठी आपण खूप परिश्रम कष्ट केलेच पाहिजे. एक्झिबिशन्स आर हेल्ड हिअर ऑफन. येथे वारंवार प्रदर्शन भरवली जातात. एक्झिबिशन्स आर हेल्ड हिअर ऑफन. वेअर देअर इज अ पेन देअर इज अ गेन. जेथे कष्ट आहेत तेथे फायदा आहे, किंवा आपण म्हणतो कष्टाविना फळ नाही, तेव्हा आपण म्हणू शकतो वेअर देअर इज अ पेन देअर इज अ गेन. नो सूनर डिड आय एंटर द रूम देन द थीफ रॅन अवे. मी खोलीत शिरलो नाही तोच चोर पळाला. नो सूनर डिड आय एंटर द रूम देन द थीफ रॅन अवे. We should not lose our temper over trifles. क्षुल्लक गोष्टींसाठी आपण रागवता कामा नये. We should not lose our temper over trifles. Is there any letter for me?
माझ्यासाठी काही पत्र आहे का? इज देअर एनी लेटर फॉर मी? Whoever plays well will win. जो कोणी चांगला खेळेल तो जिंकेल. Whoever plays well will win. Please wait for me till I return. मी परत येईपर्यंत कृपया माझ्यासाठी थांब. Please wait for me till I return. I was accompanied by my boss. मी माझ्या साहेबांच्या बरोबर गेलो होतो. I was accompanied by my boss. I am satisfied with your progress. मी तुझ्या प्रगतीवर समाधानी आहे. I am satisfied with your progress. We will be pleased to see you. तुला भेटून आम्हाला आनंद होईल. We will be pleased to see you. Now it's your turn. Speak aloud.
ही इज मेकिंग मॅरी दिस डेज. हल्ली तो खूप मज्जा करतोय. ही इज मेकिंग मॅरी दिस डेज. द थीफ वॉज कॉट रेड हँडेड. चोर रंगेहात पकडला गेला. द थीफ वॉज कॉट रेड हँडेड. As you sow, so shall you reap. जसे पेराल तसे उगवेल. As you sow, so shall you reap. Put your trust in God. तू देवावर विश्वास ठेव. Put your trust in God. Where were you staring at me? तू माझ्याकडे टक लावून का पाहत होतास? Where were you staring at me? You're angry for nothing. तू निष्कारण रागवतोयस. You're angry for nothing. Whom should I trust? मी कोणावर विश्वास ठेवायला हवा? Whom should I trust? I have no complaints. माझी काहीही तक्रार नाहीये. I have no complaint. I have no objection. माझी काही हरकत नाहीये. I have no objection. It can't be or it can be. हे होऊ शकत नाही म्हणजे इट कांट बी आणि हे होऊ शकतं म्हणजे इट कॅन बी. बऱ्याचदा सिच्युएशनला आपल्याला म्हणायचं असतं हो हे होऊ शकतं, हे होऊ शकत नाही, तेव्हा आपण म्हणू शकतो इट कांट बी ऑर इट कॅन बी. आय एंटायरली अग्री विथ यू. मी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे. आय एंटायरली अग्री विथ यू. Why are you losing temper? तू का रागवतोय? Why are you losing temper? You don't seem to agree with me. तू माझ्याशी सहमत आहे असं मला वाटत नाही. You don't seem to agree with me. What harm have I done to you? मी तुझं काय बिघडवलंय? किंवा मी तुझं काय वाईट केलंय? What harm have I done to you? I was just joking. मी फक्त थट्टा मस्करी करतोय. I was just joking. I was pained to hear this. हे ऐकून मला खूप दुःख झालं. I was pained to hear this. It was not my fault. ही माझी चूक नव्हती. It was not my fault. You should be ashamed of yourself. तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. You should be ashamed of yourself. I don't want to see your face again. मला पुन्हा तुझा चेहरा पाहायची इच्छा नाहीये. I don't want to see your face again. Keep him off. त्याला दूर ठेव किंवा त्याच्यापासून दूर राहा. Keep him off. Yesterday there was heavy downpour. काल मुसळधार पाऊस पडला. Yesterday there was heavy downpour. This room requires proper cleaning. या खोलीची नीट साफसफाई करणं आवश्यक आहे. This room requires proper cleaning.
लेट मी गेट रेडी फर्स्ट. पहिले मला तयार होऊ दे किंवा आधी मला तयार होऊ दे. लेट मी गेट रेडी फर्स्ट. यू शुड नॉट गो बॅक ऑन युअर प्रॉमिस. तू तुझं वचन मोडता कामा नये किंवा मोडायला नको. यू शुड नॉट गो बॅक ऑन युअर प्रॉमिस. आय कांट वेट एनी लॉंगर नाव. आता मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. आय कांट वेट एनी लॉंगर नाव. Now it's your turn. Speak aloud.
तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा वाटला असेल. आवश्यक वाटल्यास 2-4 दिवस रेग्युलर हा व्हिडिओ बघा, म्हणजे हे सगळे वाक्य तुमच्या तोंडात बसतील आणि सिच्युएशन नुसार तुम्ही बोलू लागाल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवाराबरोबरही शेअर करा आणि अशा सहज सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.